10वी झाल्यानंतर बाबांना असं वाटत होतं की मी टेल्कोमध्ये जावं, कारण ट्रान्सपोर्ट हा त्यांचा व्यवसाय होता आणि त्यांना असं वाटतं की हा जर टेल्कोमध्ये गेला, शिकला गाड्यांचं, तर मग पुढे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय खूप मोठा होऊ शकेल. तर बऱ्याचदा आपल्याला असं हे केलं पाहिजे की आपलं प्रारब्ध काहीतरी वेगळं असतं. आणि मी त्या टेल्कोची रिटर्न टेस्ट पास झालो, इंटरव्ह्यू मध्ये मी फेल गेलो, त्याच्यामुळे मी टेल्कोमध्ये गेलो नाही. तर मला एवढा, आणि त्याच्यात काय झालं, 10वीच्या सगळ्या ऍडमिशन भरून गेल्या 11वीच्या, कारण मला त्यावेळी सायन्सला ऍडमिशन मिळत होती ठाणा कॉलेजला, आणि मला रॉबर्ट मनीला जायला लागलं. नवीन एक वर्ग सुरू होता ग्रँट रोडला, तर तेव्हा मी 11वीत ते सगळं दादरून बदलून ग्रँट रोडला गाड्या पकडून, आणि मला मनामध्ये असं आलं की आपल्याला हे बाबांचा जो डिसिजन होता की टेल्कोमध्ये पाठवणं आणि ऍडमिशन घेऊन ठेवले नाही, कारण पैसे नव्हते. फी जर का परत मिळाली नसती तर ते पैसे गेले असते, म्हणून ऍडमिशन घेतली नाही. तर बऱ्याचदा मुलांना असं वाटतं की आपले आई बाबा आपल्यासाठी करत नाही, आणि नंतर लक्षात आलं जर का मी टेल्कोमध्ये गेलो असतो तर आयुष्यभर टेल्कोमध्ये कुठल्या तरी टेम्पोच्या डिव्हिजन मध्ये नोकरी करत बसलो असतो, म्हणजे कदाचित त्यातून पण उद्योग निर्माण झाला असता. तर कधी कधी निगेटिव्ह ज्या काही गोष्टी असतात त्या आपल्याला परमेश्वर योग्य मार्गाकडे, अधिक प्रॉफिटेबल असलेल्या गोष्टींकडे नेत असतो. तो आपल्याला सेटबॅक बसतो आणि आपल्याला, आपण त्याला दोष देत बसतो, आई वडिलांना किंवा मित्रांना किंवा कोणाला तरी. आपल्याला वाटत नाही की जसा तो बॉलर असतो तो पहिल्यांदा मागे जातो खूप, आणि मग जोरात पुढे धावत येऊन तो बॉलिंग टाकतो. तर कधी कधी आपल्याला सेटबॅक एखादा बसला तर आपण जर का पॉझिटिव्ह थिंकिंग असेल तर असं मनामध्ये विचार न आणता, ते काय अंतिम ध्येय आहे त्याच्यावरती सतत लक्ष ठेवून आपण तिकडे प्रवास करत राहायला पाहिजे.